नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले आम्ही हे यूट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. साधारणतः 13 जून पासून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे ऑपरेशन टायगरची तयारी सुरू झालेली होती. त्यांच्या या तयारीला परवा यश आलं असं माध्यमांनी चित्र निर्माण केलं, पण वास्तव तसं आहे का नाही त्याला हे कळायला मार्गच नाही. कारण वाशिम, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, धाराशिवचे खासदार की ज्यांचं नाव या याच्यात चर्चेत आहे ते ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि मुंबईतले संजय दिनाथ पाटील हे कुठं दिल्लीत आहेत की कुठं आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. अनेकांचे फोन लागत नाही. फोनवर सर्वांना उपलब्ध असणारे असे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ही नॉट रिचेबल आहे असं अनेक जण सांगतात, पण त्यावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या निकटवर्ती याकडून जो खुलासा आला आहे तो पटण्यासारखा आहे. जुन्या फोनवर सतत ऑपरेशन टायगरच्या संदर्भातच विचारणा करणारे किंवा त्या गटाकडून येता की नाही असं विचारणारे फोन येत असल्यामुळे आपण ओमराजे निंबाळकरांनी सिम बदललेलं आहे आणि ते सिम बदलल्यामुळं जुन्या फोनवर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा संपर्क होऊ शकत नाही हे खरं वास्तव्य आहे. परवापासून समाज माध्यमावर, काल वर्तमानपत्रात आणि विविध चॅनलवर या ऑपरेशन टायगरमध्ये आपला सिंहाचा छावा पण अडकलाय अशा कपोकल्पित बातम्या येणं सुरू झालं. तसं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकात उलटसुलट चर्चांना सुरू झाली. लोकात चलबिचल झाली. अनेक मध्यमवयीन आणि वयस्कर लोकांनी ओमदादा असं काय झालं रे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. काहींच्या मते विरोधात असल्यामुळं आपल्या लोकसभा मतदारसंघाला हवा तसा विकासासाठी निधी मिळत नाही, त्यामुळं खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जावं असंही मत व्यक्त करणारे अनेक आहेत. परंतु ही मतमतांतर आहे, वास्तव काहीच नाही. ओमराजे निंबाळकर हे गेल्या आठवड्यापासून गोवर्धनवाडीत नाहीत, धाराशिवला नाहीत, मतदारसंघात कुठं नाहीत, ते पुणे आणि मुंबई याच ह्याच्यात आहे. पुण्याला त्यांचा मुलगा उपचार घेत असल्यामुळे पुण्यातच त्यांचा जास्त मुक्काम आहे. तर पवनराजे हत्याकांडाची निकालाची तारीख 16 जून होती म्हणून त्या दिवशी ते मुंबईत होते. आताही त्या निकालाची 20 जून ही तारीख आहे. त्यामुळे याही दिवशी ओमप्रकाश राजे निंबाळकर आपल्या कुटुंबासह मुंबई येथील किल्ला कोर्टात हजर राहणं निश्चित आहे. त्यामुळं समाज माध्यमावर उलटसुलट बातम्या येत आहेत, त्यात कितपत तथ्य आहे हे ज्यानं त्यानं तपासून त्यावरून अर्थ काढावा असं आमचं मत आहे. आता परवा रात्री म्हणजे मुंबईतून येऊन रात्री ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याची चर्चा सुरू. काही
वृत्तवाहिन्यांनी तर चार्टर्ड प्लेन खाजगी चार्टर्ड प्लेननं ते पुण्याहून दिल्लीत गेले असं सांगण्यात येत होतं. आणि हे चार्टर्ड प्लेन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावानं बुक असल्याची त्याला पुढं जोड लावण्यात आली होती. आता डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या वेळेस खासदार आहेत. ओमप्रकाश राजेनिंबाळकर दुसऱ्या वेळेस खासदार आहेत. दोघं खासदार असल्यामुळे त्यांची ओळख असणार, मैत्री असणार नक्की. परंतु ह्याला एक दुसरा अँगल काही जण सांगतात की डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्यावेळेस मेडिकलचं शिक्षण पुण्यात घेत होते त्यावेळेस त्यांचे रूममेट असले मूळचे उपळ्याचे डॉक्टर धनंजय गोविंद उर्फ पापा पडवळ हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या डॉक्टर सेलचे प्रमुख आहेत. आणि त्यांनी हे चार्टर्ड विमान ओमराजेंसाठी बुक करून दिलं असणार असं पण चर्चा सुरू आहे. आता हे जर-तरच्या गोष्टी आहेत. जे रवी पाहत नाही तो कवी पाहतो असं म्हणतात. आणि जे आपल्या साध्या सरळ मनाला दिसत नाही ते मन मात्र जेव्हा संशयाच्या धोक्यात हरवलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काही दिसतं. आता अनेकांनी काल माझं या संदर्भाचं व्हिडिओ ऐकल्यानंतर त्यांचा आरोप साहजिक माझ्यावर असणं साहजिक होतं. मग तुम्हाला कसं माहीत नाही, असं कसं झालं, असे विविध प्रश्न विचारले. एका भाद्रानं तर गणेशांना तुम्ही लागलीच एक पुस्तक लिहा, ते म्हणजे तो मी नव्हेच. त्यांनी माझ्या याच्यावर कमेंट्स दिली आहे. त्यांचं सरळ सरळ रोग ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर आहे. आणि ते 20 वर्ष जवळपास 18 वर्ष एकनिष्ठ राहुनी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ कशी सोडतायत याबद्दल त्यांच्या मनात असलेली चीड होती, साहजिक पण आहे. समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 आमदार बाहेर पडले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांनाही पत्र दिल्याचं सूत्राकडून कळतंय. मात्र ते पत्र काय होतं त्यावर खऱ्याच या 6 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत का हे ना लोकसभा अध्यक्षांनी त्याची माहिती दिलेली आहे की ना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने माहिती दिलेली आहे. त्यामुळं खरंच ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडून जाणार की नाही हाही प्रश्न तसा अनुत्तरितच आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जर गेले असते तर त्यांच्या एकूण स्वभावाप्रमाणे ते मतदारसंघात फिरले असते. त्यांनी मतदारांशी चर्चा केली असती, ज्येष्ठांशी चर्चा केली असती आणि मगच त्यांनी दुसरा रस्ता पकडला असता असं मला वाटतं. आता बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशातला हा प्रकार गेले 4 दिवस सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. त्याच्यात त्यांना वेळ घालवण्यासाठी ओमप्रकाश राजे निंबाळकरांचा विषय पण मिळालेला आहे. त्यामुळं लवकर पाऊस यावा, शेतकरी कामात मशगूल व्हावे आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे काय करताय काय नाही याचं आपलं काम संपल्यावर निवांत चर्चा करावी एवढंच आम्हाला वाटतं.